झी 24 तास एक पाऊल पुढे। तर पुण्यामध्ये एका 6 वर्षाच्या बालिकेवर बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे। हडपसरमधील समर्थनगर परिसरात ही घटना घडली। पीडित बालिका तिच्या आईसोबत पुण्यामध्ये नातेवाईकांकडे आलेली आहे। सकाळी 7:30च्या दरम्यान ती घराबाहेर पडली असताना एका तरुणानं तिच्यावर पाशवी बलात्कार केला। या मुलीला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। अज्ञात आरोपीच्या विरोधात हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ज्या परिसरात अशा घटना घडतात त्या परिसरात सुरक्षा वाढवण्याची मागणी स्थानिक आमदारांनी केली आहे। तर या प्रकरणाचा राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय। अल्पवयीन मुलीवरती बलात्काराचा प्रकार महाडा कॉलनी हडपसर या ठिकाणी घडलेला आहे। त्या मुलीची परिस्थिती ठीक आहे। आता ससूनमध्ये तिला ॲडमिट केलेलं आहे। कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्यावरती बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे। आम्ही सर्वजण शोध घेत आहोत आणि सर्व प्रकारे पोलिसाचा सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग करून आम्ही आरोपी शोधण्याचा प्रयत्न करत आहोत। 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणारा हा जो नराधम आहे, एकतर असं मी निषेध करते या घटनेचा। आणि कासारवाडी पिंपरी चिंचवड इथे देखील अशा 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्यावर तो तिथला आरोपी अजूनही पकडला गेलेला नाहीये। काही वेळेला शंका वाटते की असेच न पकडले गेलेले आरोपी या पद्धतीने अशा मुलींना पकडण्यासाठी म्हणून काही षडयंत्र रचतायत का काय अशी शंका वाटते। झी 24 तास एक